बालेवाडी लोकेशन मध्ये प्रीमियम असा 3 BHK बघताय का? तर मग नक्कीच हा फ्लॅट तुमच्यासाठी आहे. एंट्री केल्यानंतर आपण इथे डिजिटल डोअर लॉक दिलेला आहे. एंट्रीला एंट्रन्स लॉबी दिलेली आहे. तुम्ही बघत आहात हे तुम्ही डेकॉर वॉल किंवा शूरॅक साठी यूज करू शकता. स्पेशियस असा लिव्हिंग आणि डायनिंग एरिया तुम्ही इथे बघत आहात. इझिली आपण इथे बसून समोर टीव्हीचा व्ह्यू आपण एन्जॉय करू शकतो. ह्यालाच अटॅच आपण ही बाल्कनी दिलेली आहे, जी वरून पूर्णपणे कव्हर असणार आहे. इथे ग्लास फसाट आपण बघत आहोत, म्हणजे तुमची लहान मुलं जर खाली बसून ड्रॉइंग काढत असतील तर इझिली ते इथे बसून खालचा अम्युनिटीज व्ह्यू असो, रोड व्ह्यू असो किंवा वॉटर व्ह्यू, कारण हा प्रोजेक्ट रिव्हर फ्रंट साईडला आहे, तर रिव्हर व्ह्यू एन्जॉय करू शकतो. आणि आपल्या लव्ह वन सोबत आपण आपला मी टाइम इथे स्पेंड करू शकतो. ज्याप्रमाणे घर महत्वाचं त्याचप्रमाणे स्पिरिच्युअलिटी सुद्धा महत्वाची आहे. तर त्यासाठी आपण इथे देवघरासाठी स्पेस दिलेला आहे. तर जसं तुम्ही बघत असाल की हा डायनिंग एरिया आपण सेपरेट दिलेला आहे. इझिली इथे 4 सीटर डायनिंग बसलेला आहे. ह्यालाच अटॅच आपण किचन दिलेला आहे. किचन मध्ये जर तुम्हाला मॉडिफिकेशन करायचं असेल तर मॉडिफिकेशन इझिली अवेलेबल आहे. कोणाला जर क्लोज किचन करायचं असेल तर आपण इथे वॉल एक्सटेंड सुद्धा करू शकतो. पण भरपूर लोकांना हल्ली ओपन किचन खूप जास्त आवडतं. हे तुम्ही बघत असाल तर एल शेप मध्ये आपण हा किचन प्लॅटफॉर्म दिलेला आहे. ड्राय एरिया अर्थातच अटॅच दिलेला आहे, पण तो 1 स्टेप डाऊन दिला आहे. इझिली इथे तुमची वॉशिंग मशीन बसून जाते. जर तुम्ही इथे पार्टिशन करून घेतला तर तुमचं डिशवॉशर सुद्धा बसून जाईल. हा स्पेस तुम्ही बघत असाल तर इथे एअर व्हेंटिलेशन साठी ओपन अशी विंडो दिली आहे. आता आपण एंट्री करूया आपल्या फर्स्ट बेडरूम कडे, म्हणजेच किड्स बेडरूम. छान अशी किड्स बेडरूम तुम्ही बघताय. इथे आपला बेड बसलेला आहे. वॉर्डरॉब इथे छान डिझाईन केलेला आहे. लहान मुलांच्या घरामध्ये एअर आणि लाईट व्हेंटिलेशन असलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही बघताय इथे ग्लास फसाट दिलेला आहे. अल्युमिनियमची ग्लास फ्रेम यूज केलेली आहे, जी की सेफ्टीसाठी खूप चांगली असते. इथे छान असा स्टडी टेबल बनवलेला आहे, जिथे बसून तुमची मुलं त्यांचा स्टडी करतील. हे जे आहे हे कॉमन वॉशरूम आपण दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर मार्बल फिनिशिंग टाइल्स आपण यूज केलेले आहेत. 1 स्टेप डाऊन अँटी स्किड टाइल्स असल्यामुळे इथे घसरण्याची शक्यता एकदम कमी आहे. त्यानंतर आपण एंट्री करूया सेकंड बेडरूम कडे. ही आहे तुमची सेकंड पॅरेंट्स बेडरूम. तुम्ही बघू शकता की किती छान पद्धतीने आपण इथे डिझाईन केलेलं आहे. ह्यालाच अटॅच आपण विंडो दिलेले आहेत. छान अशी पॅरेंट्स बेडरूम डिझाईन केलेली आहे, तुम्ही बघत आहात. ह्यालाच अटॅच आपण वॉशरूम दिलेला आहे. इथे सुद्धा आपण मार्बल फिनिशिंग टाइल्स वापरलेले आहेत. कमोड वरती हँगिंग असल्यामुळे लेडीज साठी क्लिनिंग खूप इझी होऊन जातं. छान असा ड्रेसिंग टेबल तुम्ही इथे डिझाईन करू शकता. वॉर्डरोब तुम्ही इथे डिझाईन करू शकता. आता आपण येऊ आपल्या मास्टर बेडरूम कडे. एंट्री करताच लॅव्हियश असा फील देणारी ही मास्टर बेडरूम तुम्ही बघत असाल की किती छान पद्धतीने आपण डिझाईन केलेली आहे. इथे आपला बेड एरिया बसून जातो. वॉर्डरोब एरिया बसलेला आहे. तरी सुद्धा तुम्ही बघता एक महत्वाची गोष्ट की वॉकिंग स्पेस आपल्याकडे अजूनही भरपूर अवेलेबल आहे. ह्यालाच अटॅच आपण विंडो सुद्धा दिलेली आहे, जेणेकरून घरामध्ये एअर आणि लाईट व्हेंटिलेशन प्रॉपर येईल. अटॅच वॉशरूम दिलेला आहे, अलॉंग विथ ड्राय एरिया, वेट एरिया आणि अँटीस्किड टाइल्स सुद्धा. तर बालेवाडी लोकेशन मधला हा सॅम्पल तुम्हाला कसा वाटला? आणि तुम्ही पण अशाच लक्झरियस आणि प्रीमियम 3 BHK शोधत असाल तर आम्हाला आत्ताच खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा किंवा साईट व्हिजिट अपॉइंटमेंट बुक करा.